कुंभमेळा हा आध्यात्मिक ज्ञानाचा सागर मानला जातो। या कुंभमेळ्यात संत, महात्मे, योगी, विद्वान धार्मिक ग्रंथातून, उपदेशातून, भजन कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक ज्ञान देत असतात। अर्थातच कुंभमेळ्याला मोठं धार्मिक महत्त्व आहे, पण यंदाच्या कुंभमेळ्याला सोशल मीडियामुळे काही वेगळंच वळण मिळाल्याचं दिसतंय। कुंभमेळ्यात हर्षा रिचारिया, मोनालिसा आणि आता ममता कुलकर्णी हे चर्चेचे विषय ठरताना दिसतायत। माध्यमही कुंभमेळ्यातील धार्मिक वातावरण टिपण्यापेक्षा कोणाचं तरी सौंदर्य टिपण्यात व्यस्त दिसतात। त्यामुळे अनेक साधू संत यावरती नाराजी व्यक्त करत आहेत। यातीलच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ममता कुलकर्णीला एका दिवसात महामंडलेश्वर ही पदवी कशी देण्यात आली। ड्रग्ज माफियाशी संबंध असलेल्या ममताचा संन्यास घेण्यामागं वेगळा प्लॅन तर नाही ना? याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। सुरुवातीला आपण ममताची हिस्ट्री थोडक्यात जाणून घेऊयात। 1992 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ममता कुलकर्णी अभिनेत्री झाली। तिचे काही चित्रपट सुपरहिट देखील ठरले। 2002 मध्ये तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता। त्यानंतर ममतानं अनेक बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका तिच्यावरती आहे। 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी असल्याचं स्पष्ट झालं। या विकी गोस्वामी सोबत ममताचे संबंध होते। या ड्रग्ज प्रकरणात ममता विरोधातही पोलिसांना पुरावे मिळाले होते। या विकी गोस्वामीशी तिने लग्नही केलं आहे असं देखील म्हटलं जातं। परंतु ती विकी गोस्वामीवर आपलं प्रेम असल्याचं मान्य करते, परंतु लग्न केलं नाही असं ती वारंवार सांगते। परंतु याच विकी गोस्वामी सोबत ममतानं काही वर्षांपूर्वी भारतातून पलायन देखील केलं। ती अनेक वर्ष विकी गोस्वामी सोबत दुबईला राहत होती। दुबईमध्येही तिनं विकी गोस्वामी सोबत बेकायदेशीर कामं केल्याचं म्हटलं जातं। गेली कितीतरी वर्ष ममता भारतातून गायब होती। डिसेंबर 2024 मध्ये ती भारतात परतली। भारतात येताच तिनं कुंभमेळ्यात किन्नर आखाड्यातून संन्यास घेतलाय। विशेष म्हणजे तिला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली। खरं तर ममताला महामंडलेश्वर पदवी दिल्यानं जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते नारायणगिरी महाराज, रामदेव बाबा यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतलाय। कारण महामंडलेश्वर पदवी प्राप्त होण्यासाठी काही नियम असतात आणि कठोर साधना देखील करावी लागते। महामंडलेश्वर हे एक सन्माननीय, प्रभावशाली पद आहे आणि या पदावर बसणारा व्यक्ती समाजासाठी आदर्श असतो। एखाद्या व्यक्तीनं महामंडलेश्वर पदवीसाठी आखाड्याशी संपर्क साधल्यास त्या व्यक्तीचं शिक्षण, व्यवसाय यांच्यासह सर्व महत्त्वाची माहिती काढली जाते। विशेष म्हणजे त्या व्यक्तीची गुन्हेगाराची काही पार्श्वभूमी आहे का हे देखील तपासलं जातं, किंवा गुन्हेगारांशी या व्यक्तीचे काही संबंध आहेत का हे देखील तपासलं जातं। तसेच त्या व्यक्तीनं धर्म प्रसारासाठी किती योगदान दिलंय हे देखील तपासलं जातं। परंतु ममताला महामंडलेश्वर बनवण्यासाठी हे कोणतेच निकष लागू केले नाहीत। ममता कुंभमेळ्यात आली आणि तिला एका दिवसात महामंडलेश्वर पदवी देण्यातही आली। ममता सांगते की गेल्या 23 वर्षापूर्वी तिनं खापोली आश्रमातील जुन्या आखाड्याचे चैतन्य गगनगिरी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली, पण याबाबतही अशी काही माहिती कधीच समोर आली नव्हती। परंतु ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीशी तिचे संबंध होते आणि ते दोघे गेले अनेक दिवस सोबत राहत होते याची मात्र माहिती समोर येत राहायची। गेली अनेक वर्ष भारताबाहेर राहत असलेली ममता बरोबर कुंभमेळ्याच्या वेळेला भारतात परतते आणि अचानक येऊन संन्यास घेते, हे खरं तर आक्षेप घेण्यासारखंच आहे। यापूर्वी ममतानं कधीही आपण दीक्षा घेतलीये, आपण सनातन धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय अशी माहिती कधीच दिली नाही। त्यामुळे केवळ ढासळलेली प्रतिमा सावरण्यासाठी किंवा गुन्हे पाठीशी घालण्यासाठी किंवा गुन्हेगारी विश्वात सतत राहून आलेल्या वैफल्यामुळे ममताचा हा स्टंट तर नाही ना, असा देखील प्रश्न निर्माण होतोय। जर ममता असं करत असेल तर तो सनातन धर्माचा एका प्रकारे अपमानच आहे। खरं तर ममताची अशी पार्श्वभूमी असतानाही तिला महामंडलेश्वर ही पदवी दिल्यानं अनेक सनातन धर्मगुरूही नाराज आहेत। आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे ममतानं किन्नर आखाड्यातून संन्यास घेतलाय, त्यामुळे तिच्यावर टीका केली जाते। किन्नर आखाड्यामधून संन्यास घेतल्यानंतर भौतिक आयुष्य जगता येतं। यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते। त्यामुळे अर्थातच किन्नर आखाड्यातून संन्यास घेतल्यानं तिला तिचं सांसारिक आयुष्यही जगता येणार आहे।
यामुळं ममता हे सगळं आरोपांपासून वाचवण्यासाठी तर नाही ना करत, असा देखील प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे या सगळ्यामुळं ममताबाबत एक नवा वाद निर्माण झालाय। पण तिची पार्श्वभूमी पाहता आणि ती ज्या प्रकारे कुंभमेळ्यावेळी अचानक भारतात आली आणि किन्नर आखाड्यातूनच संन्यास घेते, हे सगळं तिनं जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून केलं आहे असंच वाटणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।